नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पार्थने काव्यासाठी जे फ्रूट सॅलड बनवलेलं असतं त्यात रम्याने मात्र विष मिसळलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता नंदिनीने सगळ्यांसाठी उपमा बनवलेला असतो. आता तो उपमा विक्रमला खूपच आवडलेला असतो, त्यामुळे लगेच तो नंदिनीचं कौतुक करतो आणि मला लागतो, बरं झालं नंदिनी, तू आज घरी आली आणि मला 4 काजू बदाम खायला तरी भेटले. नाहीतर तुझी सासू ती उपमा करते पण त्यात कधी काजू वगैरे टाकत नाही. त्यावर लगेच आता मानिनी म्हणू लागते, ओ विक्रम देशमुख, माझ्या सुना माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. मीच सांगितलं म्हणून तुम्हाला हा उपमा मिळाला. जर पुन्हा असं काही बोलले ना तर उपमा विसरून झाला, लक्षात ठेवा. त्यावर सगळेजण हसू लागतात. तर लगेच आता मानिनी म्हणू लागते, आता उपम्याचं सोडा, नंदिनी तिचे आईबाबा पण घरी आलेत ना, मग नंदिनी आज तुझ्या हाताने ना मस्त मटण बनव आणि छान झणझणीत रस्सा बनव, म्हणजे कसं सगळेजण खुश होतील. त्यावर विक्रम म्हणू लागतो, हो, आणि नंदिनी त्यातला थोडासा रस्सा तू पण पिया, म्हणजे तुझा आवाज पटकन बाहेर निघेल, हो की नाही. सगळेजण हसू लागतात. त्यावर लगेच आता जीवाची आई म्हणू लागते, चालेल मग जीवा, तू पटकन आता ना मस्त मटण घेऊन ये, म्हणजे आपण मटण आणि भाकरी बनवूया. त्यावर आता विक्रम म्हणू लागतो, हो, तांदळाच्या भाकरी आणि झणझणीत रस्सा काय मस्त लागेल. त्यावर नंदिनी म्हणू लागते, तांदळाच्या ऐवजी ज्वारीच्या भाकरी केली तर चालतील का. आता लगेच जीवा मात्र नंदिनीकडे बघू लागतो, कारण ज्वारीच्या भाकरी जीवाला खूप आवडतात. त्यावर लगेच विक्रम म्हणू लागतो, काय ज्वारीच्या का. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणू लागते, तुम्हाला कळलं नाही, अहो देशमुख, ज्वारीच्या भाकरी आपल्या जीवाला खूप आवडतात म्हणून ज्वारीच्या भाकरी. त्यावर विक्रम म्हणू लागतो, बघ ते एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेतात, तुला आजवर माझी आवड कळली नाही. तेवढ्या तिथे पार्थ येतो. त्यावर लगेच त्याचे बाबा म्हणू, चला बोका आला. आता पार्थ हसू लागतो. त्यावर लगेच नंदिनीचे वडील म्हणू लागतात, नाही, हे बघा, तुमचा हा जो काही प्लॅन आहे ना झणझणीत रस्सा बनवायचा, त्यात आम्हाला सामील करू नका. आम्हाला उशीर झाला आहे, आम्हाला निघावं लागेल, हो की नाही नंदिनी, चल निघायचं का. आता जीवा मात्र नंदिनीकडे बघू लागतो आणि अशी त्याने आपली बोटं दाबून धरलेली असतात. आता नंदिनी जीवाकडे बघू लागते. तिला वाटतं की हा आपल्याला नक्कीच थांबवेल, पण जीवा काही बोलायला तयार नसतो. तेव्हा नंदिनी म्हणू लागते, हो चला, चालेल, मी तुम्हाला गेटपर्यंत सोडायला येते, पण मला इथेच थांबायचे. बाबा, मी आता इथेच थांबणार आहे, मी घरी येणार नाही. आता नंदिनीच्या बाबांना जरा राग येतो. ते रागाच्या भरात नंदिनीकडे बघू लागतात. तेव्हा तिची आई म्हणू लागते, चालेल, तुला थांबायचं आहे ना तर तू थांब, आम्ही निघतो, असे म्हणत आता नंदिनी आपल्या आईबाबांना बाहेर सोडायला जाते. त्याच वेळेस आता विक्रमही लगेच पार्थला म्हणू लागतो, चला आता मलाही आंघोळ करायची. तेव्हा पार्थ म्हणू लागतो, शी, अजून आंघोळ केली नाही. त्यावर लगेच आता त्याची आई म्हणू लागते, हो, आता जा लवकर आणि आंघोळ करा, नाहीतर तुम्हाला खायला भेटणार नाही. तेव्हा आता लगेच विक्रम म्हणू लागतो, तुम्हाला पूर्वज माहिती नाही का देशमुख कधी आंघोळ करायचे. तेव्हा आता मानिनी म्हणू लागते, झालं, पूर्वजांबद्दल सांगून झालं असेल तर निघा, नाहीतर आंघोळ व्हायचीच नाही. आता सगळेजण हसू लागतात. तेव्हा पटकन आता मानिनी आतमध्ये पिशवी आणण्यासाठी जाते. त्यावर पार्थ आता जीवाजवळ येतो आणि म्हणू लागतो, हे बघ, इकडे आण ती पिशवी, मी मटण आणायला जातो आणि तू तुझ्या बायकोला जरा वेळ दे. त्यावर जीवा म्हणू लागतो, कशासाठी. तेव्हा पार्थ म्हणू लागतो, मी दिलाय माझ्या बायकोसाठी वेळ आणि आता तुलाही द्यायचं आहे. त्यावर लगेच आता जीवा म्हणू लागतो, कशाला, तिला कशाला थांबायचं होतं इथे, काय गरज होती. त्यावर लगेच आता पार्थ म्हणू लागतो, जीवा, असं नाही आहे, मी तुला सांगतो, मी नंदिनीचं आणि तिच्या वडिलांचं बोलणं ऐकलं आहे. तिने तिच्या वडिलांना स्पष्टच सांगितलं की जीवाचं प्रेम जिंकलं आहे आणि तुमची हार झाली, तुमचा हा आडमुठेपणा हरला आहे. आता मात्र हे ऐकता जीवाला धक्का बसतो. काय, नंदिनी अशा बोलल्या, मग त्या तोंडावर का असं बोलत नाही. नाही, तू खोटं सांगत असेल. त्यावर पार्थ म्हणू लागतो, नाही, हेच सत्य आहे, तुझं प्रेम जिंकलंय, पण आता जरा दाखव बाबा, जरा बायकोशी नीट बोल, प्रेमाने वाग, जरा शिक. त्याच वेळेस नंदिनी येते. तेव्हा आता लगेच जीवा तिच्याकडे बघू लागतो. काही न बोलता शांत उभा असतो. त्यावर पार्थ हरुळच म्हणू लागतो, लोक पण ना काय ज्वारीच्या भाकरी खातात, ज्वारीच्या भाकरी खाऊन त्यांना काही जमत पण नाही, असे म्हणत पार्थ तिकडनं निघून जातो. तेवढ्यात लगेच आता जीवा नंदिनी एकमेकांकडे बघत असतात, पण कोणी कुणाशी बोलत नाही. त्याच वेळेस आता नंदिनी पटकन बॅग उचलते. ही काव्याची बॅग आहे ना, कपडे धुवावे लागतील. तेव्हा जीवा म्हणू लागतो, यात फाईल पण आहे. त्याच वेळेस पटकन आतमधनं मानिनी येते आणि म्हणू लागते, चला, तुम्ही दोघेही थकले असेल की नाही, जा पटकन आपापल्या रूममध्ये जा, आराम करा, बरं जा लवकर, हे कपड्यांचं वगैरे मी बघते.
आता मात्र जीवा नंदिनी आपल्या रूमकडे निघालेले असतात. हे बघून आता मानिनी खूपच खुश होते. त्याच वेळेस दोघेही आता रूमजवळ येतात. आता मात्र लगेच जीवा दरवाजाची कडी उघडणार. तेच आता तो नंदिनीकडे बघू लागतो. तेव्हा नंदिनी मनाशीच म्हणू लागते, आता रूमपर्यंत आले पण रूममध्ये घेऊन पण जाणार नाही आहात का? तर आता जीवा मनाशीच म्हणू लागतो, आता काय हिला इन्व्हिटेशन द्यायचं, आतमध्ये यायचं? मी कशाला हिला बळच नेऊ? हिला यायचं असेल तर येईल. एकतर एवढ्या दिवसापासनं 21 दिवस झाले हाजी हाजी करतोय पण ऐकायला तयारच नाही. तिकडे खाली राहत होती आणि इकडे मी एकटाच झोपत होतो. पण आता मला बेडवरती असं हात पसरून झोपायचंय. तेव्हा आता नंदिनी मनाशीच म्हणू लागते, आणि मी 21 दिवस त्या सोप्यावरती कशी बशी झोपले, त्यामुळे मलाही आता तुमच्या हातावर डोकं ठेवून झोपायचंय. पण हा माणूस कधी बोलणार? हा माणूस ना कधीच बोलत नाही. असे आता दोघांच्या मनात कारस्थानं चालू असतात. त्याच वेळेस आता जीवा म्हणू लागतो, मी पण माघार घेणार नाही. यायचं असेल तर येईल, नाहीतर राहील तिकडेच. त्यावर आता लगेच जीवा म्हणू लागते, मी पण कशाला पुढाकार घेणारच नाही. तर नंदिनी मनाशीच म्हणू लागते, मी एक बाई आहे ना, मलाच पुढाकार घ्यावा लागणार, नाहीतर हा माणूस घेणारच नाही. दोघेही आता पुढाकार घ्यायला तयार नसतात. तेव्हा नंदिनी म्हणू लागते, ठीक आहे चालेल, तुम्ही जा तुमच्या रूममध्ये, मी खालीच राहते. आता नंदिनी निघालेली असते. तेव्हा जीवा मनाशीच म्हणू लागतो, थांब ना, मागे वळून बघ ना. आणि नंदिनी म्हणत असते, मी मागे वळून बघेलो, पण एकदा नंदिनी अशी हाक तर मारा. पण जीवा काही हाक मारत नाही. नंदिनी आता खालच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे आता पार्थ आपल्या आवडत्या बायकोसाठी, काव्यासाठी मस्त फ्रूट सॅलेड बनवत असतो. तेव्हा त्याची आई म्हणू लागते, काय रे, बायको आजारी पडली म्हणून स्वयंपाक करायला लागला की काय? तेव्हा लगेच आता पार्थ म्हणू लागतो, नाही गाई, फ्रूट सॅलेड बनवतो. तेव्हा त्याची आई म्हणू लागते, मी तुझ्यासाठी मस्त खीर बनवून देते, काव्याला आवडेल. त्यावर लगेच आता पार्थ म्हणू लागतो, आई, अगं लोक प्रेमासाठी आपल्या बायकोला काय देतात? गुलाबाचं फूल देतात ना. आणि विक्रम देशमुख तुला काय देतात? तेव्हा त्याची आई म्हणू लागते, मला चाफ्याचं फूल. त्यावर पार्थ म्हणू लागतो, हो ना, मग आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे हे फ्रूट सॅलेड आहे, त्यामुळे मी माझ्या बायकोसाठी बनवतोय, उगाच मध्ये पडू नको. तेव्हा लगेच आता त्याची आई म्हणू लागते, हो असं आहे का, मग वाटीभर मला पण दे या, मलाही खूप आनंद झाला आहे, गोड खावंसं वाटतंय. त्यावर पार्थ म्हणू लागतो, का ग आई, काय एवढा आनंद झाला आहे? तेव्हा लगेच आता त्याची आई म्हणू लागते, कारण जीवा आणि नंदिनीचं पण मार्गी लागले ना, दोघांमधलं सगळं काही मिटले असं वाटते. दोघेही रूममध्ये गेले, केव्हाचे रूममध्येच आहे. आता तेवढ्यात नंदिनी आलेली असते. नंदिनीने या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा नंदिनी मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, आई किती खुश आहेत आणि पार्थही आनंदात आहे. मी जर आता खरं सांगितलं आणि यांचा आनंद माझ्यामुळे हे झाला तर नाही नाही नाही, ते मला नाही चालणार, मला आता खोटं वागावंच लागेल, असे आता नंदिनी म्हणू लागते. त्याच वेळेस नंदिनी म्हणू लागते, हो आमच्यातलं सगळं काही मिटलं आहे, आता व्यवस्थित आहे. त्यावर लगेच आता पार्थ म्हणू लागतो, आई चल विलायची दे, विलायची पावडर दे बरं पटकन. तेव्हा लगेच आता त्याची आई म्हणू लागते, काय विलायची पावडर? अरे फ्रूट सॅलेडमध्ये कोणी विलायची टाकतं का? तेव्हा लगेच आता पार्थ म्हणू लागतो, हो पार्थ देशमुख टाकतो हां, कारण हे सगळं नंदिनीने सांगितलं. तेव्हा लगेच आता नंदिनीची सासू म्हणू लागते, हो अगं बहिणीच्या सगळ्या आवडीनिवडीच सांगितल्या की काय? तेव्हा नंदिनी म्हणू लागते, नाही हो आई, म्हणजे थोडेसे धक्के दिले त्यांची गाडीवर रुळावर येण्यासाठी. आता मात्र सगळेजण हसू लागतात. आता ती विलायची पूड टाकून इथे मस्त फ्रूट सॅलेड तयार झालेलं असतं. तर इकडे आता रूममध्ये रम्या चाकू असा ॲपलला खोचलेलं असतो आणि त्या चाकूने ते ॲपल खात असते. ॲपल मात्र संपलेलं असतं, थोड्याशा बिया वगैरे राहिलेल्या असतात. तेव्हा तिची आई येते आणि म्हणू लागते, ए बाई, अगं आता काय बिया पण खाऊन घेणार आहे का? काय झालं आहे? अगं ती काव्य घरी पण आली आणि तिच्या रूममध्ये पण गेली, तुझं काय चालू आहे? त्यावर लगेच रम्या हसतच म्हणू लागते, आई तुला माहिती नाही आहे, फळांच्या बिया खाणं खूप गरजेचं असतं आणि काही फळांच्या बिया एकत्र करून जर त्याची पूड केली ना तर त्याचं विष बनतं, आणि ते बनवलेलं विष जर विलायचीच्या पावडरमध्ये मिसळलं तरी ते कुणालाही कळणार नाही, असे म्हणत आता त्या विलायची पूडमध्ये इथे रम्याने विष मिसळवलेलं असतं. तर इकडे आता पार्थ मात्र काव्याच्या रूममध्ये येतो आणि आता प्रेमाने काव्याला ते पूड बनवण्यासाठी पुढे येतो. तेव्हा काव्या म्हणू लागते, सर देशमुख, अहो पार्थ देशमुख आहात तुम्ही, स्वतःला असं सरांसारखे समजू नका, पुढेच या आणि स्वतःच्या हाताने भरवा. आता मात्र लगेच पार्थ म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे या देशमुखकडनं
लाड करून घ्यायचे का? मग सरळ सरळ म्हणायचं ना, देशमुख मला तुमच्याकडनं लाड करून घ्यायचे. आता मात्र काव्य हसू लागते. पार्थ मात्र प्रेमाने आता ते फ्रूट सॅलेड तिला भरवायला पुढे जातो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे नंदिनी आता आपल्या रूमपर्यंत आलेली असते. कारण तिला हॉलमध्ये झोपायचं असतं, तिला चादर हवी असते ना. तेव्हा ती जीवाला म्हणू लागते, मला ते रूममधनं. त्यावर लगेच जीवा म्हणू लागतो, झोपायचं आहे का? तेव्हा नंदी येऊन लागते, नाही मी हॉलमध्ये झोपणार आहे, मला चादर हवी. आता जीवाला राग येतो. तेव्हा जीवा म्हणू लागतो, हो का, मग तुझ्या पायाने ये आतमध्ये आणि घेऊन जा. आता नंदिनी मात्र थबकते. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, नाही या जीवांनीच्या खोनीत जर मी गेले तर माझे पाय निघणार नाही, मी काय करू? असा विचार आता नंदिनीचा चालू असतो. नंदिनी मात्र काय निर्णय घेणार हे आपण लवकरच बघूया. तर इकडे आता पार्थ मात्र आपल्या काव्याला हे फ्रूट सॅलेड भरवणार का? आणि त्यानंतर या रम्याचा प्लॅन यशस्वी होणार का? पुढे काय होईल हे लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.